एक खूप सुंदर घनदाट जंगल होतं. जंगलामध्ये सगळे प्राणी खूप आनंदानं आणि एकोप्याने राहायचे. त्या जंगलात एक शांत संयमी कासव राहत होतं. ते फार हळूहळू चालायचं, पण आळशी नव्हतं. ते त्याचे काम नियमितपणे पूर्ण करत होतं. त्याच जंगलात एक चंचल आणि वेगवान ससाही राहत होता. त्याला आपल्या वेगवान असल्याचा फार गर्व होता. तो कासवाची नेहमी चेष्टा करायचा, पण कासव सगळं काही शांतपणे सहन करीत होतं. एक दिवस काय झालं? जंगलामध्ये सगळे प्राणी खेळत होते. टिंगू माकडाने झाडावरून चेंडू खाली फेकला. तो कुणालाही पकडता आला नाही. मात्र सशाने पटकन उडी मारून चेंडू झेलला. कासव मात्र हळूहळू चेंडूच्या दिशेने गेलं. कासवाचं हळूहळू येणं पाहून सशाला फार हसू आलं आणि ससा हसून कासवाला म्हणाला, अरे कासव दादा, तू ह्या वेगानं चालशील तर तू कुठली स्पर्धा कधीच जिंकू नाही शकणार. त्यावर कासव शांतपणे म्हणालं, असं नाहीये. मी जरी हळूहळू चालत असलो तरी मी कधीही आळस करत नाही. त्यामुळे मी माझी सर्व कामे नियमितपणे पूर्ण करतो. म्हणून मी कुठलीही स्पर्धा नक्कीच जिंकू शकतो. सशाला हे ऐकताच फार राग आला. ससा लगेच कासवाला म्हणाला, असं असेल तर लाव बरं माझ्यासोबत शर्यत. कासव म्हणालं, कसली शर्यत? ससा म्हणाला, समोरच्या डोंगरावरती जो आधी पोहोचेल तो जिंकला. कासव म्हणालं, ठीक आहे, तू जर म्हणत असशील तर लावूयात आपण शर्यत. शर्यत ऐकताच सर्व प्राण्यांनी जल्लोष केला आणि शर्यतीची तयारी केली. टिंगू माकड हातात झेंडा घेऊन उभेच होते. त्याने 3, 2, 1 असे म्हणून झेंडा फडकवला आणि ससा विजेसारखा सुसाट पळाला. कासव मात्र शांत गतीनं हळूहळू चालत राहिलं. दोघेही डोंगराच्या दिशेने चालले होते. काही वेळानंतर ससा फार पुढे पोहोचला. त्याने मागे वळून पाहिलं. त्याला कोणीही दिसलं नाही. त्याने मनात विचार केला, हा कासव दादा किती हळू चालतो. हा काय मला हरवणार. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी मस्तपैकी विश्रांती घेतो. असं म्हणून ससा अजून थोडा पुढे गेला. तेवढ्यात त्याला गाजराचं शेत दिसलं. गाजर पाहताच सशाला गाजर खाण्याचा मोह झाला. सशाने उडी मारून गाजराच्या शेतात जाताच पटापट गाजर खाल्ले. खूप गाजर खाल्ले. आता मात्र सशाचं पोट टम्म फुगलं होतं. त्याला झोपही येत होती. तो लगेच शेजारच्या झाडाखाली गेला. हवा गार चालली होती. सशाला शांत झोप लागली. ससा आता घोरूही लागला बरं का. कासव मात्र आपल्या गतीने हळूहळू चालत होतं. काही वेळानंतर कासव सशापर्यंत आलं. त्याने सशाला झोपलेलं पाहिलं, पण ते काहीही बोललं नाही. आपल्या गतीने ते हळूहळू पुढे जात राहिलं. सूर्यास्ताची वेळ झाली. सशाला जाग आली. आजूबाजूला कुणीही दिसत नाही आणि सूर्यही आता डोंगराआड जात चाललाय. हे पाहून ससा आता घाबरला. त्याने लगेचच डोंगराच्या दिशेने धाव घेतली. तरी त्याच्या मनात असं होतं की कासव इतकं हळू चालतं ते काय मला हरवणार. पण असं नव्हतं. ससा डोंगरावरती पोहोचला. तोपर्यंत मात्र कासवाने शर्यत जिंकली होती. सगळे प्राणी कासवासाठी टाळ्या वाजवत होते. हे पाहून सशाला फार दुःख झाले. ससा कासवाजवळ गेला आणि म्हणाला, मी इतक्या वेगानं चालतोस आणि तू इतक्या हळूहळू, तरीही तू ही स्पर्धा कसं काय जिंकलास बरं? कासव शांतपणे म्हणाला, मी जरी हळूहळू चालत असलो तरी मी कुठल्या गोष्टीचा मोह करत नाही. मी माझे काम सातत्याने पूर्ण करत असतो. त्यामुळे मी जिंकलो. तू मात्र आळस केला, गाजर खाण्याचा मोह केला आणि झोपीही गेला. त्यामुळे तू ही शर्यत हरलास.
तुला तुझ्या वेगवान असल्याचा गर्वही होता. सशाला हे ऐकताच फार दुःख झाले. कासवाने मात्र त्याची समजूत घातली. दोघांची छान मैत्री जमली. सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळेजण एकमेकांसोबत आनंदानं राहू लागले. ससा कासवानं एकमेकांना मिठी मारली. कठीण प्रवास झाला पार, मिळाला विजयाचा हार. कासवाने जिंकली शर्यत, झाला मोठा चमत्कार. चला सारे टाळ्या वाजवा, आनंदाने जल्लोष करा. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळतं? जो कधीही थांबत नाही, जो कुठल्या गोष्टीचा मोह करत नाही, गर्व करत नाही, तो नेहमी जिंकतो. सातत्य फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, कधीही आळस करू नका, गर्व करू नका. आपले काम नियमितपणे पूर्ण करा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या टिंगू टेल मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.